नमस्कार मित्रांनो. आज आलो आहे आपण जैसलमेरच्या तनोत माता मंदिरात. तर 1971ला जे पाकिस्तानने आपल्यावर अटॅक केला होता आणि जे लोंगेवाल्याला युद्ध झालं होतं, तेव्हा या मंदिराच्या आजूबाजूला बरेचसे बॉम्ब पडले होते. आणि झालं असं की मातेच्या कृपेने त्यातला एकही बॉम्ब फुटला नाही आणि त्यामुळे ते गाव सुरक्षित राहिलं. तर या मातेचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथे. आणि तिथे बी एस एफचा एक कॅम्प आहे. तुम्ही बी एस एफचा कॅम्प बघू शकता मागे. आणि इथे आपल्याला बॉर्डरची परमिशन भेटते. जी लाँगेवाल्याची बॉर्डर आहे तिथे आपण जाऊ शकतो. हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द चॅनल. आम्ही चाललो आहे इंडिया पाकिस्तान बॉर्डर बघायला. आता इथे आम्ही मंदिरात दर्शन घेतलं. इथून ऑलमोस्ट 15-20 किलोमीटर आहे वाटतं बॉर्डर. सो आम्ही ते पाहायला चाललो आहे आणि मला जाम एक्साइटमेंट वाटते. बघूया तिकडे जाऊन काय दिसतं. आणि खूप एक्सायटेड. येस, ऑफकोर्स. इकडे पूर्ण वाळवंट आहे. दिसत असेल तुम्हाला. राजस्थानमध्ये आम्ही एक ऑब्झर्व केलं की इथले रोड फार सुंदर आहेत. चांगल्याने डेव्हलप झाले आहेत. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्यामुळे प्रवासात कुठलाही त्रास होत नाही. आणि हे जे दादा होते गाडी चालवणारे, ते आमच्यासोबत 2-3 दिवस होते. त्यांचीच गाडी करून आम्ही इकडे तिकडे फिरत होतो. तर त्यामुळे त्यांच्यासोबत छान ओळख झाली होती. तर प्रवासात गप्पा गोष्टी, आजूबाजूच्या एरियातल्या काही घटना किंवा कुठले प्रसिद्ध ठिकाण असेल, काय असेल, तर ते आम्हाला सांगत होते. हाँ, उसमें उन्होंने झंडा लगा के रखा है और इधर अपना तिरंगा लगा हुआ है सामने। ये बॉर्डर की लाइन है ना, जम्मू कश्मीर होते हुए वहाँ जाती है अपने गुजरात। अच्छा. कच्छ भुज। चला, गायत्री, कसं वाटतंय बॉर्डरला येऊन? एक्सायटेड. फर्स्ट टाइम मी अशा जागी आली. हां. गेला काय आधी अशा कोणत्या बॉर्डरला वगैरे? नाही, एक बॉर्डर क्रॉस केली आहे मी फक्त. कोणती? वैवाही जीवनात आलो. इथे बहुतेक कार्यक्रम होतो काहीतरी, कारण सिटिंगचं वगैरे अरेंजमेंट केलेलं दिसतंय. आणि तिकडे तर बघा आपलं जे तिरंगा मस्त फडकत आहे. आणि हे जे वर मचानसारखं बनवलंय तिथनं चढून आपण बघू शकतो थोडं बॉर्डर वगैरेचा पार्ट. थोडं हाईटला असल्यामुळे व्ह्यू येतो चांगला. हे आलो आहे आपण आता मचानवर. इथनं दूर दूरपर्यंत आपल्याला बॉर्डर दिसते. आपण बघू शकतो की पाकिस्तानचे टावर्स कुठे आहे, आपली बॉर्डर कुठे आहे. आता मोबाईलमधनं मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवेल. एक लाईनसारखी दिसेल तुम्हाला, मे बी थोडं क्लिअर नसेल, आपल्या मोबाईलचं झूम नाही आहे तेवढं. तर ती बॉर्डर आहे, थोडं दिसेल तुम्हाला, दूर दूरपर्यंत आहे. बरं, एक सरप्राईजची गोष्ट म्हणजे बॉर्डर फक्त आपल्या साईडनेच आहे, पाकिस्तानच्या साईडने काहीच नाही. पाकिस्तानच्या साईडने मोकळं आहे सगळं. जी बॉर्डर आहे ती फक्त इंडियाने बनवलेली आहे. हे आपलं इंडियाचं वॉच टावर आहे. इथे आपले काही सैनिक असतात
जे बॉर्डरकडे लक्ष ठेवतात, तिथनं काही घुसपेट वगैरे तर होत नाही आहे यावर त्यांचं लक्ष असतं. आणि आपला जो लास्ट ॲक्सेस पॉईंट आहे जो सिव्हिलियन्स लोकांचा, तो इथनं एक 150-200 मीटर आधीच आहे. तर तो पॉईंट क्रॉस करून आपण जाऊ नाही शकत. आणि हे जे तुम्हाला ब्लर दिसत असेल, ॲक्च्युली आम्ही झूम करायचा प्रयत्न करतोय पण ते थोडं क्लॅरिटी नाही आहे. पण ती जी कमान आहे हां, ते पाकिस्तानच्या साईडला आहे, त्याच्यावर त्यांचा झेंडा सुद्धा आहे. तो थोडा दिसणार नाही आपल्याला असा, पण ती कमान त्यांच्याकडची आहे. दूर असल्यामुळे त्याला थोडं मोठा कॅमेरा वगैरे लागेल आपल्याला, मॅग्निफिकेशन लागेल. आणि ही जी जवळची पोस्ट आहे इथे, हे फेन्सिंग आहे. हा इथे फेन्सिंग आहे आणि इथे एक आपली पोस्ट आहे. सो तिथे आपले जवान असतात, आपल्या देशाचं रक्षण करायला उभे आहेत. आता आलो आम्ही लॉंगेवाला पोस्टला. आपलं 1971मध्ये पाकिस्तानसोबत जे युद्ध झालं होतं त्याचा देखावा इथे तयार केलेला आहे. आपली आर्मी कुठे होती, त्यांची आर्मी कुठे होती, कुठल्या पोस्टवरनं त्यांनी अटॅक केला, कुठपर्यंत ते आले होते, याचा एक छान देखावा इथे तयार केलेला आहे. तर डेमोसोबतच इथे एक छोटंसं ओपन म्युझियम पण आहे, जिथे आपले जे वीरगतीला सैनिक गेले त्यांचे स्टॅच्यू ठेवलेले आहेत, त्यांच्याबद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. काही ॲपरेटस किंवा शस्त्र जे आपण यूज केले युद्धात, ते ठेवलेले आहे. ज्याचं तुम्ही डेमो बघू शकता, ते कसे दिसत होते, काय होते. आणि आपण त्या युद्धामध्ये पाकिस्तानचे काही रणगाडे पण निकामी केले होते, फोडले होते. तर तेही डेमोमध्ये ठेवलेले आहे. तर ते तुम्ही बघाल आता पुढे. मित्रांनो, हाच तो रणगाडा जो आपण फोडला होता पाकिस्तानचा. इथे ठेवला आहे, थोडी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे त्याबद्दल. ते तुम्ही वाचू शकता तिथे राहून. आणि इथे एक छोटी डॉक्युमेंटरी पण दाखवली जाते युद्धावरची. ज्यात सांगितलं आहे की आपल्या सैन्याने आपलं रक्षण कसं केलं, पाकिस्तानची आर्मी कुठे आली होती, त्यांनी कसा अटॅक केला, आपण आपलं प्रोटेक्शन कसं केलं, आपल्या सैन्यांनी त्या सिच्युएशनला कसं उत्तर दिलं. या सगळ्या गोष्टी छान एकदम सविस्तरपणे आणि मुद्देशीरपणे एक्सप्लेन केलेलं आहे. तर ती जरूर बघा. आणि नॉमिनल फीज आहे काहीतरी 15-20 रुपये वगैरे आहे. तर ती डॉक्युमेंटरी जरूर बघा. आणि आता आपण चाललो आहे बंकरकडे. जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा आपल्या सैन्याने असं रेतीमध्ये एक बंकरसारखं तयार केलेलं होतं, जिथे आपल्या सैन्यांनी पोझिशन घेतली होती. अचानक हमला झाला होता पाकिस्तानकडनं, त्यामुळे आपली स्ट्रेंथ नव्हती. तर कसं आपण त्यांना काय म्हणतात, चकमा दिला किंवा कसं आपण त्यांना होल्ड करून ठेवलं कमी सैन्य च्या आधारे, हे सगळं इथे दिसून येतं. त्याचं जी एक्झॅक्ट जशी बरॅक्स बनवली होती ती तिथे दिसते आपल्याला. चल. सो मित्रांनो, ही जी समोर टँक दिसते ना, ती बघा कसल्या हालतीत आहे. आणि ती पाकिस्तानवाल्यांची टँक आहे. आपल्या सैनिकांनी फार फोडलं त्याला चांगल्याने. हे बघा, इथे अजून एक गाडी आहे त्यांची. आले होते आपल्या इथे युद्ध करायला. बिचाऱ्यांची काय हालत केली. बिचारे म्हणायला नाही पाहिजे तसं, पण काय ना, आपलं भारतीय लोक आहेत असे की आपण उगाच कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न करत नाही. जो आपल्याला त्रास देतो आपण त्याला धडा शिकवतो.
स्वतः आपण कुठे घेऊ? आपण नॉंगेवाल्या वॉर जिथे झाला होता तिथे झालं. हा पण कुठे आहे ही तिथे? एक्झॅक्ट प्लेस आहे जिथून त्यांनी फाईट केलं होतं. आणि हे एक बंकर आहे ज्यामधनं सोल्जर्स फाईट करतात. हा पण त्या बंकरचा आपण थोडं रिस्पेक्ट ठेवलं पाहिजे. तर इथे बघाल तुम्ही, हे बघा, आपण आपली जी जनता आहे हे सगळीकडेच आहे, आपली लोक आपल्या त्यांना गटांना कळत नाही. किल्ला असो, काय असो, दुसरं मॉन्युमेंट असो, किंवा आपण कुठे आलोय, इम्पॉर्टन्स आपल्या सैनिकांनी काय केलंय आणि त्या जागेचा आपण प्रॉपर रिस्पेक्ट ठेवला पाहिजे त्याचा. आणि आपण काय करतो इथे. आणि ह्यांची नावं आता काय अमर होणार आहेत का इथे लिहिल्यावर? थोडं आपण भान ठेवलं पाहिजे, आपण कुठे आहे, काय करतोय ते तर आहे. आणि हे महाराजांच्या बघा, किल्ल्यांवर पण तेच. हे बघा, आपण जनता आपली कधी शिकणार, कधी सुधारणार, हा एक मोठा प्रश्न आहे. कसं त्यांना समजावून सांगायचं आपण कुठे आलोय, आपलं तिथे वर्तन कसं असलं पाहिजे, या गोष्टी कळल्या पाहिजे स्वतःला. एवढं छान जागा आहे, एवढं त्यांनी मेंटेन केलंय, आपल्याला दाखवायला केलंय. आपण इथे येऊन हे असं सगळं करतोय तर त्याला काही पॉईंट नाहीये, अर्थच नाहीये. आपण बिहेव असं करतो जसं काय आपण एखादं गार्डन बघायला आलोय आपण काय बघायला, की एक वॉर मेमोरियल बघायला आलोय जिथे ऍक्च्युअली सैनिकांनी लढाई केली, आणि आपल्या एक्झॅक्ट देशाचं प्लेस रक्षण आहे, केलं. असं पण नाही की हा रेप्लिका वगैरे, एक्झॅक्ट प्लेस आहे जिथे झालं होतं. आपल्या देशाचं रक्षण केलं, इथे जीव दिलाय लोकांनी. आणि हे बघा, अशा गोष्टी होतात तर थोडं वाईट वाटतं. काय आता, आणि इथे लिटरली मला हे वाळूमध्ये चालणं पण असं पाय एकदम कठीण वाटतं चालायला. ते लोकांनी फाईट कसं केलं असेल. अशा गोष्टीलाच सल्यूट आहे आपला. बघा, आता आपण टँककडे चाललोय, म्हणजे टँक आपण फोडलंय पाकिस्तानचं. टँक फोडला, गाडी फोडली, त्यांना फोडलं, त्यांच्या स्वप्नांना तोडलं. आणि ही प्लेस खूप छान आहे, तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा. मस्ट विजिट आहे. आणि एक तिथे डॉक्युमेंटरी दाखवतात, एक 20-25-30 मिनिटाची, जास्त काही तिकीट नाही त्याला, 30-40 रुपये तिकीट आहे. आणि तेवढं तर आपण करूच शकतो. हां, आणि त्याचा व्हिडिओ आपण घेऊ नाही शकत, ते सांगतात आपल्याला व्हिडिओ घेऊ नका, ह्याचा ही डॉक्युमेंटरी आहे. तर ते पण आपण ती डॉक्युमेंटरी बघायची, एन्जॉय करायची. आपल्या सैनिकांनी कसं उत्तर दिलं पाकिस्तानच्या अटॅकला, ते थोडं बघून तुम्ही समजू शकता की इथे काय झालं होतं लोंगेवाल्याला. हे बघा कसलं फोडलं याला. आणि बॉर्डर मूवी पण पाहू शकता, एक आणखी आयडिया होऊन जाते. याची हालत अशी झाली की आता मे बी कबाडीवाले पण घेणार नाही याला.